नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संत श्रमिक माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय बाभुळगाव या विद्यालयामध्ये आपलं पुनश्च एकदा स्वागत. आपण मागील लेक्चरला चॅप्टर नंबर 3 पार्ट फर्स्टमधला सुरू केलेला आहे. त्या चॅप्टरचं नाव होतं केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन. केमिकल रिॲक्शनमध्ये जे फिजिकल चेंज केमिकल चेंज जे असतात ते आपण बघितले होते. त्याच पद्धतीने केमिकल इक्वेशन कशा पद्धतीने लिहितात, अशा पद्धतीने फॉर्म्युले आपल्याला माहीत असायला पाहिजे, तेही आपण मागील लेक्चरला बघितलं. त्याच्यानंतर रायटिंग केमिकल इक्वेशन कशा पद्धतीने राईट केलं जातं, कशा पद्धतीचं रायटिंग केलं पाहिजे, हेही आपण मागील लेक्चरला बघितलं. यानंतर आज आपण बघणार आहोत टाईप्स ऑफ केमिकल रिॲक्शन. आता केमिकल रिॲक्शनचे वेगवेगळे टाईप्स जे आहेत ते आपण आजच्या या लेक्चरमध्ये अभ्यासणार आहोत. तर आता आपण वन बाय वन एक एक घेत चलूया. सर्वात प्रथम आपण पहिला टाईप्स बघणार आहोत. केमिकल रिॲक्शनचा पहिला टाईप आहे कॉम्बिनेशन रिॲक्शन. तर व्हॉट इज कॉम्बिनेशन रिॲक्शन? कॉम्बिनेशन रिॲक्शन म्हणजे काय? तर आपण सर्वात प्रथम केमिकल इक्वेशन लिहितो, ते लिहिताना डाव्या साईडला रिॲक्टंट लिहितो व उजव्या साईडला प्रोडक्ट लिहितो. हे आपण मागील लेक्चरला अभ्यासलं. आता कॉम्बिनेशन रिॲक्शनची डेफिनेशन आपण सर्वात प्रथम बघूया. व्हेन टू ऑर मोर रिॲक्टंट कंबाईन इन ए रिॲक्शन टू फॉर्म ए सिंगल प्रॉडक्ट इट इज कॉल्ड कॉम्बिनेशन रिॲक्शन. जेव्हा हे बघा, पुढे एक इक्वेशन मी या ठिकाणी लिहिलेलं आहे. जेव्हा दोन किंवा दोनापेक्षा जास्त रिॲक्टंट हे एकत्र येतात, त्यांच्यामध्ये केमिकल रिॲक्शन होते आणि रिॲक्शन झाल्यानंतर जो प्रॉडक्ट आपल्याला मिळतो तो एकच मिळतो. इथे बघा, A+B इज इक्वल टू AB. ए आणि बी या ठिकाणी दोन रिॲक्टंट तुम्हाला दिसत आहे आणि या दोन रिॲक्टंटपासून तुम्हाला काय मिळालेलं आहे? एकच प्रॉडक्ट. पुढे AB हा एकच प्रॉडक्ट तुम्हाला मिळालेला आहे. म्हणजे दोन रिॲक्टंटपासून एक प्रॉडक्ट जेव्हा तुम्हाला मिळतो तेव्हा त्या केमिकल रिॲक्शनला काय म्हणायचं आहे? कॉम्बिनेशन रिॲक्शन. व्हेन टू ऑर मोर रिॲक्टंट कंबाईन इन रिॲक्शन टू फॉर्म ए सिंगल प्रॉडक्ट इट इज कॉल्ड कॉम्बिनेशन रिॲक्शन. आता याच्यावरचे काही एक्झाम्पल आपण बघणार आहोत. आता या ठिकाणी एक्झाम्पल दिलेलं आहे बघा, ऑब्झर्वेशन करा. NH3+HCl हे त्याचे एक्झाम्पल या ठिकाणी दिलेले आहेत बघा. NH3+HCl इज इक्वल टू NH4Cl. आता या केमिकल रिॲक्शनमध्ये NH3 आणि HCl हे दोन रिॲक्टंट दाखवले गेलेले आहेत आणि या दोन रिॲक्टंटमध्ये जेव्हा केमिकल रिॲक्शन होते तेव्हा त्याच्यापासून जो प्रॉडक्ट मिळतो तो म्हणजे NH4Cl, अमोनियम क्लोराईड. अमोनिया आणि हायड्रोजन क्लोराईड यांच्यामध्ये जेव्हा केमिकल रिॲक्शन घडते तेव्हा त्यांच्यापासून एकच प्रॉडक्ट मिळतो, तो म्हणजे अमोनियम क्लोराईड. त्याच्यानंतर त्याखाली दुसरं एक्झाम्पल दिलेलं आहे बघा. 2Mg+O2 इज इक्वल टू 2MgO. मॅग्नेशियम स्ट्रिप इन ए पेअर ऑफ ए टंग्स and ignite on a burning in air, a white powder of magnesium oxide is formed. The reaction can be written in a form of equation as shown below. मॅग्नेशियमची एक फीत जी आहे, ते मॅग्नेशियमची फीत काय करायची आहे? ती हवेमध्ये तिचं ज्वलन करायची, हवेमध्ये पेटवायची. जेव्हा मॅग्नेशियमची फीत हवेमध्ये आपण त्याचं ज्वलन करू तेव्हा ती हवेतील ऑक्सिजनशी संयोग पावते. बरोबर आहे. मॅग्नेशियम आणि ऑक्सिजन हे दोन रिॲक्टंट यांच्यामध्ये काय होते? केमिकल रिॲक्शन होते आणि त्यापासून जो प्रॉडक्ट मिळतो तो म्हणजे 2MgO. MgO म्हणजे मॅग्नेशियम ऑक्साईड. म्हणजेच दोन रिॲक्टंटपासून आपल्याला एक प्रॉडक्ट मिळालेलं आहे ह्या इक्वेशनमध्ये बघा. त्याच्यानंतर त्याच्या खालची रिॲक्शन बघा. CaO+H2O इज इक्वल टू CaOH टॉईस प्लस हीट त्या ठिकाणी निर्माण झाली. कॅल्शियम ऑक्साईडमध्ये जर आपण पाणी टाकलं, दोन त्या ठिकाणी रिॲक्टंट आहेत, कॅल्शियम ऑक्साईड अँड वॉटर, H2O अँड कॅल्शियम ऑक्साईड, दोन रिॲक्टंट आहे. यांच्यामध्ये जेव्हा केमिकल रिॲक्शन होईल म्हणजे कॅल्शियम ऑक्साईडमध्ये तुम्ही वॉटर जेव्हा टाकाल ते टाकल्यानंतर त्या ठिकाणी चुन्याची निवळी ज्याला आपण म्हणतो कॅल्शियम हायड्रॉक्साईड त्या ठिकाणी तयार होतो. आता कॅल्शियम हायड्रॉक्साईड जेव्हा तयार त्या ठिकाणी प्रचंड हीटसुद्धा त्या ठिकाणी निर्माण होते. आता कॅल्शियम ऑक्साईड आणि वॉटर H2O हे दोन या ठिकाणी रिॲक्टंट आहे आणि या दोन रिॲक्टंटपासून आपल्याला काय मिळालेलं आहे? एक प्रॉडक्ट मिळालं आहे. म्हणजे फक्त एकच लक्षात ठेवायचं की जेव्हा तुम्हाला कॉम्बिनेशन रिॲक्शनची डेफिनेशन विचारले जाईल
तेव्हा एकच गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे 2 रिॲक्टंटपासून तुम्हाला एक प्रॉडक्ट मिळणार आहे. आणि त्याचं कुठलंही एखादं एक्झाम्पल तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. A+B = AB. हे साधारणपणे लक्षात ठेवण्यासाठी सोपं आहे, म्हणून मी तुम्हाला आल्याला पहिले सर्वप्रथम ते डेफिनेशन इक्वेशन दाखवलं. ते इक्वेशन तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये मिळणार नाही. हे फक्त तुमच्या लक्षात राहण्यासाठी एक क्लुप्ती असावी म्हणून तुम्हाला मी ते इक्वेशन त्या ठिकाणी रिॲक्शन लिहून दाखवलेली आहे. म्हणजेच परत एकदा डेफिनेशन सांगतो. व्हेन 2 or more reactant combine in a reaction to form a single product, it is called as combination reaction. तर मला वाटतं तुम्हाला या डेफिनेशन याची कळलेली असेल. या डेफिनेशननुसार त्याचे एक्झाम्पल तुमच्या लक्षात आले असतील. तर आपण पुढचा प्रकार बघूया. पुढचा प्रकार आहे डिकम्पोजिशन रिॲक्शन. आता आपण जी पहिले कॉम्बिनेशन रिॲक्शन बघितली त्याच्या उलट डिकम्पोजिशन रिॲक्शन आहे. मग डिकम्पोजिशन रिॲक्शनमध्ये काय होतं, तर केमिकल रिॲक्शन इन विच 2 or more product are formed from a single reactant is called decomposition reaction. आता तुम्हाला या ठिकाणी मी ही जर रिॲक्शन जर दाखवली डिकम्पोजिशन रिॲक्शनची बघा, AB = A+B. आता या रिॲक्शनवरून तुमच्या काय लक्षात येईल, हे इक्वेशन मी ते लिहिलेलं आहे. ह्या इक्वेशनवरून तुमच्या काय लक्षात येतं आहे की एका रिॲक्टंटपासून तुम्हाला किती प्रॉडक्ट मिळालेले, 2 मिळालेले. कॉम्बिनेशन रिॲक्शनमध्ये उलट झालेलं होतं, 2 रिॲक्टंटपासून तुम्हाला एक प्रॉडक्ट मिळाला. तसं डिकम्पोजिशनमध्ये त्याच्या वेळा उलट आहे, एका रिॲक्टंटपासून तुम्हाला 2 किंवा 2पेक्षा जास्त प्रॉडक्ट त्या ठिकाणी मिळतात. म्हणून आपली डेफिनेशन आहे द केमिकल रिॲक्शन इन विच 2 or more product are formed from a single reactant is called decomposition reaction. आता याचे काही एक्झाम्पल या ठिकाणी दिलेले आहेत, तेही आपण बघूया. बघा, हे डिकम्पोजिशन रिॲक्शनचं एक्झाम्पल या ठिकाणी दिलेले आहे. व्हेन वी सॉ इन ए अबो ॲक्टिव्हिटी दॅट कॅल्शियम कार्बोनेट, एक ॲक्टिव्हिटी दिलेली होती. एक्झाम्पलवरती बघा, डिकम्पोजिशन रिॲक्शनसाठी कॅल्शियम कार्बोनेटची एक ॲक्टिव्हिटी त्या ठिकाणी दिलेली आहे. वी सॉ इन ए अबो ॲक्टिव्हिटी दॅट कॅल्शियम कार्बोनेट अंडरगोज decomposition reaction and the carbon dioxide gas formed turns the lime water milky. The second product of the reaction, the calcium oxide powder, remains behind in the first test tube. Similarly, in another reaction, hydrogen peroxide naturally undergoes show decomposition into water and oxygen. आता या ठिकाणी काय बघा, CaCO3 कॅल्शियम कार्बोनेट याला काय दिलेलं आहे, हीट दिलेली आहे. आपण मागील लेक्चर बघितलं की ज्या तुमची या ठिकाणी बाणाची जी खूण दिलेली आहे कॅल्शियम कार्बोनेट नंतर, आणि त्याच्यावरती एक त्रिकोणाचं चिन्ह आहे बघा, तो ट्रायंगलचं चिन्ह काय दर्शवतं की तुम्ही त्या कॅल्शियम कार्बोनेटला उष्णता दिली, हीट दिलेली आहे. म्हणजेच कुठल्याही एखाद्या पदार्थाला तुम्ही जेव्हा हीट देणार आहात तेव्हा फक्त असा तुम्हाला ट्रायंगल त्या बाणावरती दाखवायचा आहे. तो ट्रायंगलचा याचा अर्थ असा होतो की तुम्ही त्या कॅल्शियम कार्बोनेटला काय केलेलं आहे, दिलेल्या इक्वेशनमध्ये हीट दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे कॅल्शियम कार्बोनेटला जेव्हा तुम्ही हीट देता, उष्णता देता, तेव्हा त्याच्यापासून काय प्रोडक्ट तयार होतात, कॅल्शियम ऑक्साईड प्लस कार्बन डायऑक्साईड, CaO+CO2. आता CaO+CO2 यामध्ये कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईडच्या पुढे एक बाण दाखवलेला बघा, वरच्या दिशेने बाण दाखवल्याचा अर्थ काय होतो की कार्बन डायऑक्साईड हा वायू रूपामध्ये आपल्याला त्या ठिकाणी मिळालेला आहे. वायू रूपात आढळलेला आहे म्हणून तो वरच्या दिशेने जाणार आहे. कुठलाही वायू हा थोडासा हलका स्वरूपाचा असतो, तयार झाल्यानंतर त्याचा दिशा कुठे असते, आकाशाच्या दिशेने असते, म्हणून तो बाण वरच्या दिशेने दाखवलेला आहे. म्हणजे कार्बन डायऑक्साईड हा आपल्याला कसा मिळाला आहे, वायू रूपात मिळालेला आहे. आणि कॅल्शियम ऑक्साईडच्या पुढे कंसामध्ये एस दिलेला आहे, म्हणजे तो कोणत्या स्वरूपात मिळाला आपल्याला, सॉलिड स्वरूपामध्ये मिळालेला आहे. आणि कॅल्शियम कार्बोनेटसुद्धा कसा आहे, सॉलिड स्वरूपात आहे. सॉलिड स्वरूपातील कॅल्शियम कार्बोनेटला जेव्हा तुम्ही हीट देणार आहात, हीट दिल्यानंतर कॅल्शियम ऑक्साईड हा सॉलिड स्वरूपात मिळतो आणि कार्बन डायऑक्साईड हा तुम्हाला गॅस रूपामध्ये मिळणार आहे. त्याच्यानंतर त्याच्याच पुढे एक उदाहरण दिलेलं आहे बघा, 2H2O2 = 2H2O+O2. आता H2O2 म्हणजे काय, हायड्रोजन पेरॉक्साईड. हायड्रोजन पेरॉक्साईडपासून तुम्हाला काय मिळतं आहे, 2H2O म्हणजे वॉटर प्लस O2. O2 सुद्धा तुम्हाला कोणत्या स्वरूपात मिळतं आहे, तर O2 हा तुम्हाला गॅस स्वरूपात मिळतो आहे आणि H2O हा तुम्हाला कसा मिळतो आहे, लिक्विड स्वरूपामध्ये मिळतो आहे. आणि H2O2 सुद्धा हा कसा आहे, लिक्विड स्वरूपामध्येच आहे. म्हणजे लिक्विड स्वरूपामधील H2O2 पासून तुम्हाला वॉटर लिक्विड स्वरूपात मिळतं आणि ऑक्सिजन हा कसा मिळतो,
गॅस स्वरूपामध्ये मिळतो. अशा पद्धतीने आपण दोन प्रकारच्या रिॲक्शन टाईप्स ऑफ रिॲक्शन या ठिकाणी बघितल्या. सर्वात प्रथम होती कॉम्बिनेशन रिॲक्शन. तर कॉम्बिनेशन रिॲक्शन त्याची डेफिनेशन परत एकदा सांगतो. केमिकल रिॲक्शन आर क्लासिफाईड इन सॉरी तर व्हॉट when two or more reactant combine in the reaction to form a single product it is called combination reaction. दोन किंवा दोनापेक्षा जास्त अभिक्रियाकारकापासून जेव्हा एकच उत्पादित मिळतं तेव्हा त्याला आपण संयोग अभिक्रिया असे म्हणतो. ही मराठीमध्ये त्याची डेफिनेशन आहे. तसंच कॉम्बिनेशन रिॲक्शनमध्ये दोन किंवा दोनापेक्षा जास्त रिॲक्टंटपासून तुम्हाला फक्त एकच प्रॉडक्ट मिळतो तेव्हा त्याला काय म्हणायचं आहे, कॉम्बिनेशन रिॲक्शन म्हणायचं आहे. आणि दुसरी जी रासायनिक अभिक्रिया आहे केमिकल रिॲक्शनचा टाईप्स आहे तो आहे डिकॉम्पोजिशन रिॲक्शन. तर डिकॉम्पोजिशन रिॲक्शनमध्ये तुम्हाला एका अभिक्रियाकारकापासून दोन किंवा दोनापेक्षा जास्त उत्पादित मिळतात त्याला अपघटन अभिक्रिया असे म्हणतात. म्हणजेच त्याला आपण डिकॉम्पोजिशन रिॲक्शन म्हणतो. डिकॉम्पोजिशन रिॲक्शनमध्ये एकाच रिॲक्टंटपासून तुम्हाला दोन किंवा दोनापेक्षा जास्त प्रॉडक्ट मिळतात. द केमिकल रिॲक्शन इन विच टू ऑर मोर प्रॉडक्ट आर फ्रॉम ए सिंगल रिॲक्टंट इज कॉल्ड डिकॉम्पोजिशन रिॲक्शन. अशा प्रकारे आपण केमिकल रिॲक्शनचे दोन टाईप या ठिकाणी अभ्यासलेले आहेत. याच्यावर आधारित काही क्वेश्चन तुम्हाला मागे एक्झरसाईजमध्ये दिलेले असतील तर ते तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. हा व्हिडिओ जर काही अडचण आली तर हा व्हिडिओ पुन्हा बघा आणि बघितल्यानंतर तुम्हाला ती प्रश्न सोडवण्यास त्याची मदत होईल. ठीक आहे. बाकीचे टाईप्स आपण पुढील लेक्चरला बघणार आहोत. तर पुढील लेक्चरला आपण पुढचे प्रकार बघूया. ओके, धन्यवाद.